नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बागाची पानगळ करण्यापूर्वी छाटणी कशी करावी आणि तणनाशक कोणतं मारावे या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर पहा मित्रांनो, आता इथं आपली बागाची आज छाटणी चालू आहे, बघू शकता. तर आता छाटणी कशा पद्धतीने करायची पहा मित्रांनो. जी आपली मालाची काडी आहे, ज्या काडीला आपल्या माल येणार आहे, ती मित्रांनो काडी शाबूत ठेवायची आहे. आणि जी वॉटरशूट जी नवीन काडी आलेली आहे ती मित्रांनो इथं कटिंग करून टाकायची आहे, बघू शकता. हे बरोबर तशा पद्धतीची छाटणी करत आहे. जी मालाची काडी आहे तीच ठेवतात आणि जी वॉटरशूट आहेत, जो फुटवा फुटलेला आहे तो बरोबर कट करून काढतात. म्हणजे काय होतं, जो फुटवा आलेला आहे आणि तो फुटवा जर कट केला तर मित्रांनो फक्त आपली मालाची काडी शिल्लक राहणार आहे आणि मालाची काडी आणखीन स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यामुळे पानगळ करण्यापूर्वी छाटणी कशा प्रकारे करावी हा प्रॅक्टिकल व्हिडिओ बघू शकता आपण. समोर आपल्या बघा छाटणी चालू आहे आणि बरोबर ते जी मालाची काडी आहे ती ठेवत आहे आणि इतर जी दाट जास्त बंजार आहे, आपल्या साध्या भाषेत म्हणायचं तर जास्त जी गर्दी आहे ती गर्दी वॉटरशूट असेल किंवा इतक्या म्हणजे वाळलेल्या फांद्या वगैरे असतील, मर रोगाच्या काही फांद्या असतील, त्या मित्रांनो बघा हे छाटणार मंडळी पूर्णपणे त्यांची छाटणी करत आहे, काढून टाकत आहे. आणि बरोबर जी मालाची काडी आहे तीच काडी ठेवत आहे, बघू शकता आपण. अशा प्रकारे मित्रांनो ही आपली छाटणी चालू आहे आणि ही पानगळ करण्यापूर्वीची छाटणी आहे. आपण सुद्धा आपल्या बागेची छाटणी अशा पद्धतीने करावी, जेणेकरून मालाची फांदी कुठल्याही प्रकारची कट होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जी वॉटरशूट आहे, ज्या काडीचा आपल्याला फायदा होणार नाही किंवा तिला कोणत्याही प्रकारचं फळ कळी येणार नाही, अशी मित्रांनो जे वॉटरशूटची काडी आहे किंवा फुटवा आहे तो मित्रांनो बरोबर कट करून टाकायचा आहे आणि जी मालकाडी आहे तीच ठेवायची, जेणेकरून ती मालकाडी खूप छान मस्त सुंदर स्ट्रॉंग होईल. आणि तिच्या अवतीभोवती मालाच्या काडीच्या जर दुसरं काही असेल, जास्त गचपण असेल दाट, तर मित्रांनो ते बरोबर कटिंग करून काढायचं आहे आणि ते कटिंग करायचं काम मित्रांनो चालू आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आम्ही बागेची पहिली जी हे केलेले आहे म्हणजे पानगळ करण्यापूर्वी जे नियोजन केलं आहे ते खत घालून झालेलं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आम्ही तणनाशक मारलेला आहे. तर तो तणनाशकचा सुद्धा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्याला याच्याचमध्ये पुढे पाहायला मिळेल आणि कोणत्या प्रकारचं तणनाशक मारलं आहे ते पण पाहायला मिळेल. आणि त्या तणनाशकमुळं झाडांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा इजा होत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो तणनाशक हे कोणत्या काळात मारायला पाहिजे, तर तो काळ म्हणजे हाच, ज्यावेळेस आपले झाडं विश्रांतीच्या काळामध्ये असतात. त्या विश्रांतीच्याच काळामध्ये बागाची छाटणी, तणनाशक मारणे, खतं वगैरे घालणं हे विश्रांतीच्या काळामध्ये करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. आणि तेच आमचं काम आता सध्या चालू आहे. या विश्रांतीच्या काळामध्ये आम्ही तणनाशक पण मारलं आहे. दुसरी गोष्ट, बागेला रासायनिक खत, शेणखत, लेंडीखत याचा पण वापर केलेला आहे. आणि हे सर्व आम्ही आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. तर हा बघू शकता एक खोड पद्धत आपण इकडं नवीन डाळिंब लावलेला आहे, याला अजून धरण्यासाठी अवकाश आहे. तर मित्रांनो बघा, हे एक खोड पद्धतीने डाळिंब लावले, आता नवीनच लावले, साधारणपणे 4-5-6 महिन्याचं झालं असेल, बघू शकता. तर हे अंतर मित्रांनो साधारणपणे 14 ते 8 असं अंतर आहे आमचं. आणि पहा इकडच्या बाजूला तणनाशक मारणी चालू आहे. आता ते तणनाशक कोणत्या प्रकारचं मारलं आहे ते सुद्धा प्रॅक्टिकल व्हिडिओ आणि तुम्हाला मित्रांनो ते कोणतं तणनाशक आहे तो सुद्धा मी बॉटल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या बागेला अशा पद्धतीचं तणनाशक मारू शकता, जेणेकरून तुमच्या झाडाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा नुकसान होणार नाही. अशा प्रकारचं हे तणनाशक आहे मित्रांनो, बघू शकता. ह्या बागेला आत्ताच सकाळी तणनाशक मारलेलं आहे. पुढं गेल्यावर तुम्हाला पंपसुद्धा दिसेल, म्हणजे फवारा चालू आहे आत्ता तणनाशक मारायचा. जवळ पुढं समोर ब्लोअर ट्रॅक्टरमध्ये पाणी वगैरे औषध आम्ही आणलेलं आहे आणि इथं तणनाशक मारायचं कामसुद्धा चालू आहे आमचं. तर मित्रांनो हे सगळं पानगळ करण्यापूर्वी करावं लागतं. पानगळ केल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं तणनाशक चालत नाही, याची सर्व आपल्या बांधवांनी काळजी घ्यावी. कारण त्याच्यानंतर मग कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारू नका
किंवा छाटणी वगैरे करू नका पानगळ केल्याच्या नंतर. जे काय करायचं असेल आपणाला तर ते मित्रांनो पानगळ करण्यापूर्वीच करावं. तर हे बघू शकता, तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवतो. हे पहा, हे औषध आहे आणि हे आपण पानगळीसाठी मग आपलं तणनाशक म्हणून याचा वापर केलेला आहे. बघू शकता, त्याचे नाव वगैरे नोट करून घ्या. कोणाला जर मारायचं असेल बागेमध्ये तणनाशक तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे तणनाशक मारा. 2 बॉटल आहेत, एकत्र करून मारलेलं आहे. बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या 2 बॉटल आहेत. जवळपास ह्या अर्ध्या 1-1 लिटरच्या दोन्ही बॉटल आहेत. तर ह्या बॉटल मित्रांनो आम्ही 25 ते 30 मिलीनं तणनाशक मारलेलं आहे बागेमध्ये. बघू शकता ह्या बॉटल आहेत. तर आपण सुद्धा आपल्या बागेला अशा पद्धतीचं तणनाशक मारू शकता, जेणेकरून आपल्या बागेला कुठल्याही प्रकारची नुकसान, इजा होणार नाही किंवा धोका होणार नाही. तर पहा मित्रांनो, हे समोर बघू शकता आपण तणनाशक मारायचं काम चालू आहे. हे पहा, पाठीवरती पंप आणि तणनाशकची फवारणी चालू आहे आमची. हा सुद्धा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपणास दाखवलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं कार्य पानगळ करण्यापूर्वी करावं लागतं. पानगळ केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं तणनाशक वगैरे छाटणी चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या सर्व बांधवांनी याची काळजी घ्यावी आणि पानगळ करायच्या अगोदरच तुम्हाला जे काय करायचं असेल ते करून घ्या. पानगळ केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारू नका किंवा कुठल्याही प्रकारची छाटणी करू नका. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. आता जवळपास आमचे 4 ते 5 एकरची बाग आता आम्ही पानगळ करणार आहे. आता ही पानगळ करण्यापूर्वीचीच आमची ही तयारी चालू आहे. छाटणी, त्याच्यानंतर तणनाशक वगैरे मारणे आणि आता झाडं आमचे तावावरती आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही थोड्याच दिवसात पानगळ करणार आहे. एवढ्या 8-10 दिवसात आमची पानगळ होऊन जाईल. तर बघू शकता, पूर्णपणे झाडाचं ऑटोमॅटिक पानगळ होत आलेली आहे. थोडंफार इथ्रिल मारावं लागेल, नाहीतर सगळी नैसर्गिकरित्याच मित्रांनो पानगळ होणार आहे. चांगल्या प्रकारचा शॉक बसलेला आहे झाडांना. ऑटोमॅटिक पानगळ व्हायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. बघू शकता. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो, पानगळ करण्यापूर्वी छाटणी कशा प्रकारे करावी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच कोणत्या प्रकारचं तणनाशक मारलं पाहिजे आणि कधी मारलं पाहिजे, त्याच्यामुळे काय फायदा होईल, काय तोटा होईल या संदर्भातली सुद्धा माहिती मित्रांनो आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे. तर मित्रांनो, नक्की आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि नवीन जर माझ्या चॅनलवर आपण असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल, फेसबुक ग्रुप असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारची खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, एकमेकांना सहकार्य करा आणि एकमेकांचा आदर्श घ्या. तर एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर नक्की आपणास माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक करून सांगा व्हिडिओ आपणास कसा वाटला. तर बघू शकता अशा पद्धतीने आमचं हे नियोजन आहे. तर मी माझा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.